पण विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या निमित्तानं जे राजकारण घडलं ते बघितलं तर पुन्हा एकदा विरोधकांचा विश्वास किंवा विश्वासार्हता जनतेच्या दरबारातच धरातीर्थी पडली, ज्यात माघारीचा 100% स्ट्राईक रेट पवारांच्या राष्ट्रवादीचा राहिला. एवढी ती अपरिहार्यता. पैशांचा बाजार झालाय असं जर तुम्ही म्हणत असाल तर इतके पैसे वाटल्यानंतरही ते महाविकास आघाडीचे 50 आमदार निवडून आलेच ना. बाकी शरद पवारांच्या पक्षाकडून काय अपेक्षा ठेवणार? दुसरीकडे ठाकरेंचं दर्शनच जर मुळी इलेक्शन टू इलेक्शन होणार असेल तर त्यांचा नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर वचक कसा राहणार हा प्रश्न आहे. काँग्रेस धन्यवाद आहे. त्यामुळे यापुढे निवडणुकीच्या रिंगणात जर विरोधकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मताचा जोगवा मागितला तर तो कशासाठी मागताय? एकतर माघार घेण्यासाठी की तुम्हाला पुन्हा पडद्याआडून भाजपला मदत करण्यासाठी? त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीनं महामाघार घेऊन महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त प्रॉब्लेम विरोधकांमध्येच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.